ॲस्ट्रॉलॉजी सिम्प्लिफाईड या आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आपल्या सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. आज आपण पुन्हा एकदा गप्पा मारूया आणि त्यासाठी बरोबर आहेत विजय बांधवकर सर. सर नमस्कार. नमस्कार. वेलकम बॅक टू आवर शो. धन्यवाद. आज आपल्या या कार्यक्रमात आपण त्यांना परत काही प्रश्न विचारणार आहोत ज्योतिष या विषयाबद्दल. सर आपण चालू करूया? हो, नक्की. तर आपल्या बरेच प्रेक्षकांचा एक प्रश्न होता, तो म्हणजे हे जे ग्रह आहेत हे आपल्या पृथ्वीपासून लाखो करोडो मैल लांब आहेत. तर असे असताना हे आपल्या जीवनावर कसे इफेक्ट करतात याबद्दल आपण आम्हाला सांगावे. हो, तुम्ही अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न विचारलेला आहे. कारण सर्वसाधारण लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न वारंवार येत असतो, की इतक्या लांब असलेले हे ग्रह आणि आपण पृथ्वीवर असलेली माणसं, हे आपल्यावर निश्चितपणे काय परिणाम करणार? ते आपल्या मार्गाने चालले आहेत, माणसं आपल्या मार्गाने चालली आहेत आणि तितक्या दुरून असा काय परिणाम ते घडवून आणू शकतात? सर्वसाधारण ॲस्ट्रॉनॉमीमध्ये लोकांचा हा मोठा आक्षेप या बाबतीमध्ये दिसून येतो. परंतु तसं नाही आहे. कारण ही आपली जी सौरमाला आहे, त्यामध्ये पृथ्वी आणि या ग्रहांची जी स्थिती आहे, सूर्याभोवतीचं त्यांचं जे भ्रमण आहे, हे एका विशिष्ट लयीत, विशिष्ट स्पंदनात सुरू आहे. आणि त्या सर्वांचा एकत्रित असा परिणाम आपल्याला या पृथ्वीवरती आढळून येतो. उदाहरण द्यायचे झाले तर सूर्यावरती दर 12 वर्षाने मोठी वादळ होत असतात. सूर्यावरती डाग निर्माण होतात आणि त्या काळामध्ये पृथ्वीवरती बरेच काही उलथापालथ होते. काही वेळा भूकंप होतात. त्याचप्रमाणे रोगराई पसरते. खूप संसर्गजन्य साथी येतात आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं आढळून येतं, की ग्रहांची विशिष्ट स्थिती याला कारणीभूत आहे, असं विवेचन केलं जातं. आणि हे खरंही आहे, कारण जर सूर्याची स्थिती, चंद्राची स्थिती ह्याचा दोघांचा मेळ म्हणून आपण पृथ्वीवरती समुद्राला येणारी भरती अभ्यासतो आणि आपल्या लक्षात येतं की त्या परिणाम म्हणून भरती ओहोटी येत असते. तसेच आपल्या शरीरामध्येही 90% म्हणजे असे सर्व पाणी आणि इतर पदार्थ आहेत की ज्याच्यावरती एक प्रकारे या सर्व ग्रहांचा आणि त्या स्थितीचा परिणाम हा होतच असतो. कारण पंचमहाभूतं जी आहेत, त्या पंचमहाभूतापासूनच हे शरीर बनलेलं आहे आणि या सर्व पंचमहाभूतावरती पण ग्रहांचा आणि याचा परिणाम आपल्याला होत असतो. याच्यामुळेच पृथ्वीवरती पाऊस, निसर्ग चक्र हे चालू आहे. याचाच एक भाग म्हणून मनुष्य या पृथ्वीवरती जो आहे त्याच्यावर पण तो परिणाम होतच असतो, असं माझं मत आहे. ओके सर, खूपच छान माहिती दिलीत तुम्ही. आता आपण येऊया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण एखाद्या ॲस्ट्रॉलॉजर किंवा ज्योतिषी यांच्याकडे जातो, तेव्हा ते आपल्याला पत्रिका दाखवायला सांगतात. या पत्रिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेबल असतात. तर हे काय असतात टेबल, याच्याबद्दल आम्हाला सांगावे. अगदी बरोबर. काय आपण जेव्हा आपल्याला काही त्रास असतो, आजारपण असतं, तेव्हा आपण डॉक्टरकडे जायच्या अगोदर आपले काही टेस्ट करून घेतो. जसं की रक्ताची तपासणी, CBC, आपल्याला जर डायबिटीसचा त्रास असेल तर आपण शुगर लेवल चेक करतो. कारण का तर डॉक्टरला त्याची करेक्ट आपल्या शरीराची स्थिती कळावी. आता पत्रिका म्हणजे काय? तर पत्रिकेमध्ये तुम्ही पाहाल की एक टेबल असतं आणि त्याच्यामध्ये 1 ते 12 असे आकडे मांडलेले असतात.
पत्रिकेचा मूळ हे असं आहे की ज्या वेळेला तुमचा जन्म होतो त्या क्षणाला पूर्वस्थितीला पूर्व दिशेकडे जो बिंदू चिकटलेला असतो त्याला लग्न बिंदू असं म्हटलं जातं. आणि आता एक उदाहरण तुम्हाला अजून वेगळं मला द्यायला आवडेल की पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे रीलचे असे कॅमेरे होते की त्याच्यामध्ये फिल्म घातली जायची आणि आपण तो कॅमेऱ्याचं हे उघडायचो, त्याच्यात रील लोड करायचो आणि रेडी करायचो आणि आपल्याला एखादं जे चित्र, निसर्ग चित्र किंवा जिथे शूट करायचं आहे त्याच्यावर आपण केंद्रित करून त्याच्यावर एक बटन असायचं जे आपण क्लिक करायचो. बरोबर. ते क्लिक करण्याच्या क्षणाला समोरून जी काही रेज किंवा काय समोर त्या फिल्मवरती इनग्रेव्ह व्हायचे, ते परमनंटली एक चित्र तिथे उमटून जायचं. तसंच जेव्हा तुमचा जन्म होतो त्या क्षणाला या आकाशामध्ये ज्या ग्रहांची स्थिती असते ते ज्या ज्या राशीमध्ये पडलेले असते त्याचप्रमाणे त्याचा एकत्रित असा परिणाम त्या क्षणाला तुमच्या शरीरावर, मेंदूवर, तुमच्या विचारशक्तीवर, कार्यपद्धतीवर आणि ते एक परमनंट इनग्रेव्हिंग असं होऊन जातं की त्याच्यावरच तुमच्या पूर्ण आयुष्यामधलं प्रगती, त्याचप्रमाणे तुमचं नशीब, धन, संपत्ती, पत्नी, सुख आणि त्याचप्रमाणे तुम्ही कार्यात कसे प्रगती करणार आहात हे सगळंच काही ठरून जातं. अशा स्थितीला ते तुम्ही परमनंट इनग्रेव्हिंग बदलता येत नसतं. तशीच ही ग्रहांची स्थिती असते ती आपण काही बदलत नाही, पण जसे जसे चलितपणे ग्रह बदलतात त्याप्रमाणे त्याचे वेगळे वेगळे परिणाम माणसाला वेगवेगळ्या टप्प्यावरती जाणवत राहतात. आणि हे जे आकडे आहेत ते 1 ते 12 ह्या आपलं जे कॉन्स्टिलेशन आहे किंवा आकाशमाला आहे ते एक 360 डिग्रीचं जे चक्र आहे त्या चक्राचे 12 भाग कल्पले आहेत आणि आकाशामध्ये त्याचा एक वेगळ्या वेगळ्या राशीचे जसे नकाशे, चित्र अशी समोर दिसतात. मेष रास, वृषभ रास, मिथुन रास अशा राशी असतात. त्यांना त्याप्रमाणे 1, 2, 3 असे आकडे दिलेले आहेत. 1 मेष रास, 2 वृषभ रास. तर ते आकडे या कुंडलीमध्ये मांडलेले असतात. आणि आता जसा मिथुन राशीमध्ये गुरु आहे तर 3 आकडा आला का तिथे आताच्या क्षणी गुरु हा मांडला जातो. आता तशी प्रत्येक ग्रहांची जे 7 ग्रह आहेत आणि हर्षल, नेपच्यून, प्लुटो आणि राहू आणि केतू या सगळ्यांची स्थिती तिथे मांडल्यानंतर एक पत्रिका अशी तयार होते आणि त्याचप्रमाणे त्या ग्रहांचे एकमेकांशी होणारे योग, परस्पर दृष्टी, त्यांचा कुठल्या कॉन्स्टिलेशनमध्ये किंवा कुठल्या नक्षत्रामध्ये तो पडलेला आहे त्याप्रमाणे त्याचे परिणाम प्रत्येक माणसाच्या जीवनावर होत असतात. त्याच्यासाठी अशी ही पत्रिका मांडल्यानंतरच समोरच्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व काय आहे, त्याचं भाग्य काय आहे याचा अभ्यास ज्योतिषाला करता येतो. त्यालाच आपण पत्रिका असे म्हणतो. नक्कीच सर. आणि खूप हा एक डीप विषय आहे आणि तुम्ही आम्हाला आज खूप सिंपल अशा शब्दांमध्ये समजवलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आपण लवकरच आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये भेटू अशाच काही नवीन विषयांच्या बद्दल. सो नक्की सर, आपण भेटूया हो, पुढच्या. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारे मी तुम्हाला याची माहिती सहज सुलभपणे कशी समजावता येईल त्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.